प्रथम खंड भाग दुसरा, त्यामधील 3 गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध। कालचे बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतमाला जे काही थांबवण्याविषयी सांगितलेलं आहे त्याच्या उत्तरार्थ सिद्धार्थ गौतमाने बिंबिसारास उत्तर काय देते हे आता आपण बघूया। याप्रमाणे मगध राजाने गौतमास इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला। आजही लेण्यांमध्ये कानी भगवान बुद्धाबरोबर कानी एका साईडनं ब्रह्मा राहते आणि एका साईडनं इंद्र राहते। होऊ शकते का बिंबिसार राजाला इंद्राचं रूप दाखवलं असेल? नाकारता येत नाही, कारण जितक्याही लेण्या आहेत त्यामध्ये कानी जे भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये जे जे लोक होते त्यांचे सर्वांचे कानी चित्र रेखाटलेले आहे दगडामध्ये। तर ते महायानी याच्यामध्ये मोडते, कारण हिनयानामध्ये थेरवादामध्ये कानी पूजा होत होती चैत्यस्तूपाची, झाडाची, म्हणजे वस्तूंची पूजा होत होती। आणि महायानी पंथामध्ये काही मूर्त्या कोरल्या गेल्या होत्या असं म्हणतात का त्याच्यामध्ये मग सगळ्या बुद्धाच्या सोबत जे जे राहायचे जे जे होते त्या सर्वांच्या काही दगडावर कोरलेल्या आहेत। त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण, सर्व हत्ती, घोडा, जेवढे चिन्ह होते सर्व कोरल्या गेलेलं आहेत। जे स्वस्तिक चिन्ह घोड्यावर होतं ते पण कोरल्या गेलेलं आहे संपूर्ण। आणि सिद्धार्थ गौतमाच्या इतिहासामध्ये कानी जेही आज देशामध्ये जे आपण बघतो मोठमोठे दगडाचे कोरलेले हे सर्व बुद्धाचे ठिकाणं आहेत। पण बुद्धांना मानणारा जो वर्ग आहे तो कमी झाला, कारण त्याच्यामध्ये अज्ञान आलेलं आहे। म्हणून मानणारा वर्ग ज्या दिवशी जागेल त्या दिवशी ते संपूर्ण तिथं बुद्धाचं वातावरण तयार होऊन जाईल। परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला। गौतमाने याप्रमाणे मगध राजाने गौतमास इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला। मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले। काय उत्तर दिले जाणून घेऊया। आपण जे सांगितलेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही। महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आलात, सिंह हे ज्यांचे राजचिन्ह आहेत अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात, ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, ज्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचं अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे। बघा, सिंह ज्यांचे राजचिन्ह आहे, बघा अशोक स्तंभावर एकीकडे सिंह असते। तर अशोक सम्राटांनी जेव्हा ते सगळं 84,000 जे निर्माण केले होते त्याच्यामध्ये स्तंभामध्ये एकीकडे सिंह असते। होऊ शकते ते रक्तचिन्ह सम्राट अशोकांनी बिंबिसारांच्या राज्यावरून घेतलं असेल का बा बौद्ध राज्यामध्ये हा पण एक राजा होता बा, असं पण आपण संकेत जोडू शकतो, आहे का नाही? त्या अर्थी आपल्या एका मित्रांच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे। सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्रांच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे।
दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्याची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. काय म्हणते सिद्धार्थ गौतम? वाईट माणसं बा मैत्री नष्ट करते आणि चांगली माणसंच मित्रताची वाढ करते, मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. बघा मित्र कोणाला म्हणते? भगवंत काय म्हणतात? सिद्धार्थ गौतम काय म्हणतात का बा एखादा 2 मित्र असतात, दोघंही लहानाचे मोठे झाले, एक श्रीमंत झाला आणि एक राहिला गरीब. तो श्रीमंत झालेला जर गरीब मित्राला ओळखत नसन मग तो मित्र नाही राहिला, तो काही कामाचा नाही. सिद्धार्थ काय म्हणते? त्याच्यावाला बघ जरी त्याची परिस्थिती गरीब जरी झाला तो तरी तो श्रीमंत मित्र त्याला जवळ करते, त्यालाच म्हणते मी खरा मित्र मानतो, त्यालाच मी स्थान देतो. आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. बदल नाही करत, काल जसा होता तसा तो आजसुद्धा आहे. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्यांच्याशी कोण मैत्री करीत नाही? भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्यांच्याशी कोण मैत्री करीत नाही? या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीला खरे धैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. बघा म्हणजे संपत्ती मिळाल्यावर म्हणते मित्र आणि धर्मासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे म्हणते, 2 कामासाठी, धम्मासाठी आणि मैत्रीसाठी. म्हणजे त्यासाठी चांगला उपयोग करावा, चांगलं कार्य करा. म्हणजे आपण जर उच्च पदावर गेलो, आपल्या मागे जे मित्र राहिलेले आहेत त्यांना पण सोबत घेऊन चला. जसे आता समाजामध्ये खूप मुलं श्रीमंत झाले, मोठे झाले, नोकऱ्यावर लागले, मोठ्या पदावर गेले, त्यांचं कर्तव्य आहे जिथून ते मूळ आहे त्यांचंवालं त्या गावाला, त्या गावातली मुलांना, तिथल्या मुलींना त्याच्यासाठी त्याने काहीतरी कार्य केलं पाहिजे लोकांसाठी. आणि नंतर मग समाजासाठी, पहिले मित्रासाठी, नंतर समाजासाठी हे त्याने कार्य केलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे नैतिक. जर तो प्रामाणिकपणे करत असेल तर तो बुद्धांचं उपासक होण्याच्या लायकीचा आहे. जर नसन करत तर मग गेला ना, तो बाबासाहेबाच्या जवळचा आहे ना बुद्धाच्या जवळचा आहे, ते गेलेली केस आहे. मग असं आपण समजूया. इथंच लिहिलेलं आहे, माझ्याजवळचं काहीच नाही सांगत मी, फक्त सोप्या भाषेमध्ये समजलं पाहिजे म्हणून सांगतो मी उदाहरण देऊन. या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे धैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ते नष्ट होते तेव्हाच ती दुःख निर्माण करीत नाही. म्हणजे जेव्हा तो हे संपत्ती चांगल्या कामाने खर्च करते, धम्मासाठी खर्च करते आणि मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी, परिवारासाठी, त्यानंतर आपल्या समाजासाठी जे खर्च करतात त्यांच्या संपत्तीला खरं धैर्य प्राप्त होते आणि जेव्हा ते म्हातारे होतात त्यांना दुःख निर्माण होत नाही, समाधान लाभत असते. अशी ती पायरी आहे, नैसर्गिक पायरी, ती आपण चढली पाहिजे. जर ते चढत नसतील मग भयंकर वेदना होतात, भयंकर दुःख होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरार्थ दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. मला ह्या ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची
किंवा वाराने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. का म्हटलं असं नसं? आज तर लगाचे हापापले सगळे सुखासाठी आहे का नाही? हापापले ना काही कोकळल्या उघडं. काय म्हणते सिद्धार्थ गौतम, मला ह्या एक वस्तू जितकी भीती वाटते तितकी सर्पाची वाटत नाही भीती. आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची म्हणजे बिजलीची भीती वाटत नाही कडकणाऱ्या, आणि वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांची वाटत नाही. ज्वालामुखी असते ना आणि जे आग जळते त्याची पण भीती वाटत नाही. म्हणजे का म्हटलं असं नसं? काय कारण असं? आता हा खूप मोठा याच्यावर चिंतन करावं लागते, मनन करावं लागते आणि मग सविस्तर सांगावं लागते. एका वाक्यात सांगायचं म्हणजे का त्या ऐहिक वस्तूमध्ये जर मी पडलो बा तर माझ्या ध्येयापासून मी दूर होईल. जे मला लोकांचं दुःख दूर करायचं आहे, लोकांना योग्य मार्ग मला शोधून काढायचा आहे, त्यापासून मग भटकून जाईन. मग मस्त राहीनं पंख्यामध्ये, हां 2 नशा इकून राहतील, एक इकून राहील, एक इकून राहील, आणि टाका हवा घाला. आहे का नाही? त्यावेळेस असं हवा घालत होते. एक राजकुमारी इकून राहत होती, एक राजकुमारी इकून राहत होती पंखा घेऊन असे महाराज, हां हवा घालत होते. आणि ते अजून ते रडत राहतं हवा घालायचं असं चादर. आहे का नाही? तिला काय म्हणते काय माहीत, पण ते असं ओढत दोरीनं ओढत आणि ते हवा झाली अशी. असं राय राजपाट पहिलंचा. बघा त्यांनी ते त्यागलं आपल्यासाठी. हे समजून घ्या बरं, लय मोठं कनेक्शन आहे. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्याची नुसती आशा केली तरीही माणसाची मने ती मोडून टाकतात. माणसाची मने ती मोडून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्याची जर घर केले, त्याच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. म्हणजे ही जी संपत्ती आहे बा, एखाद्याच्या मनामध्ये जर रुजलं ना ते मोहून टाकते माणसाले. आणि मोह कायले म्हटलं गेलेलं आहे? राग, द्वेष, लोभ, मोह दुःखाचं कारण आहे ते. आणि त्याच्यापासून मग काय होते निर्माण? बापरे एवढी संपत्ती, इकडं चोरी कर राहायच्या, बॉम्ब कमावलं आहे, याची हिंसा कर, याले लूट. म्हणजे जे लुटारू वृत्तीचे लोक असतात मग दुश्मन तयार होते. काय पा कनेक्शन कसं आहे? जसा जसा माणूस श्रीमंत होते तसा त्याच्या मग काय लागते? चोर लागते, लुटेरा लागते, बदमाश लागतात. आपोआप काही सांगा लागत नाही कोणाले, दिसून पडते ते सगळी संपत्ती. कनेक्शन आहे सगळे. म्हणून त्याला भगवंतांनी काय म्हटलं? दुःखाचं कारण म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून त्याचा काही रूपांतरित त्याला संपत्तीला धम्माच्या मार्गानेच करावं लागते. धम्मामध्ये त्याला विलय करावं लागते, धम्माच्या मार्गाने त्याला खर्च करावं लागते, धम्माच्या मार्गाने कमवावं लागते, आणि धम्माच्या मार्गाने जगावं लागते. तेव्हा ते सुरक्षित राहते, माणूस सुरक्षित राहते. नाही तर मग नुकसानच नुकसान. ह्या बाबी आपण समजून घ्या. सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही, आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्यांचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णात आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. जो तृष्णेमध्ये आहे त्याला कितीही सुख मिळालं, हां हे घे पैसे, रोजचे 1 करोड घे, तो घेतच राहते. त्याचं ताण भागतच नाही. अकातला आहे तो, आहे का नाही? जो पैशासाठी अकातलेला आहे त्याला कितीही पैसे कमवू द्या, तो तिथे भूकच ताणच भागत नाही. एखाद्याला कितीही हे करा तुम्ही, नाही भागत, ते भूक आहे. म्हणून म्हटलं गेलं इथं का वाऱ्याने मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे किती इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, ते आग जळत राहते.
पाहिजे असं जोडलेलं आहे भगवत सिद्धार्थ गौतमांनी बरोबर, बोधिसत्वांनी ते जोडलेलं आहे बरोबर. का त्या वाऱ्याला बा किती अग्नी मिळाला, किती इंधन मिळालं तरी जळत राहते, ते थांबत नाही, त्याचीवाली आग बुजत नाही, ती अधिक जळत राहते. तसंच म्हणते त्याप्रमाणे जो तृष्णात आहे त्याला कितीही सुख मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. का म्हटलं असं आपत्ती? लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणते काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील? सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील, असा प्रश्न निर्माण केलेला आहे. म्हणजे सुखासारखी दुसरी आपत्ती नाही म्हणते. आपत्ती का म्हटलं असं? का बा? समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. मंधांत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली, त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले, तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्तांच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुपाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाहवयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जठा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील ज्याने जिंकले, त्या सुख नामक शत्रूंसाठी कोण प्रयत्न करील? सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्यांच्या जे पाठीस लागले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेले सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याला शेवट अंधपातात होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी काही काळापुरती उसनी घेतलेली सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममान होईल. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या जुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जी राजे लोकांकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?
म्हणजे तो उत्तर पण देऊ राहिला, उत्तरार्थ प्रश्न आहे. ज्या सुखात रममान होणाऱ्या माणसावर लोक अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? हाड चगडीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्याचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापड्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळ करंटा सुखोपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यांपैकी एकही उपभोगाच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी, थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराच्या शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जाते अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील? पित्तकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखांना आनंद हे नाव देतो. ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मूळ त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्याला आनंद म्हणू शकत नाही म्हणते मी. सुखामागून दुःख येते. भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात.
सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. हे का म्हटलं गेलं असं माहीत आहे का? लोकांना तो पूर्ण माहीतच नव्हतं सुख काय दुःख काय. हे लोकांना कळलं पाहिजे. जगाला काय नेमकं असते बा. भयंकर अज्ञान होतं ना त्यावेळेस, भयंकर अज्ञान. लोकांना हे कळलं पाहिजे म्हणून भगवंत काय करत, सिद्धार्थ गौतम काय करत आहे, सर्व सांगत आहे. चर्चा उरेल त्या दोन विद्वानांची. सुखी आणि दुःख, सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय. आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार. आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय. आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तू या केवळ स्वाभिमानाने मिरविण्यासाठी असतात. आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय. समाधान पहा किती मोठी पदवी आहे. समाधान जर भेटलं ना मग सगळं निरर्थक वाटते. निरर्थक. कारण या भावचक्रामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी आशा असते. थोडीफार तृष्णा राहिलीच पाहिजे. नाही राहिली का मग तो बस तेवढाच राहते. तो थांबून राहते, थांबून. बघा सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय. समाधान लाभले तर सर्व बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय. म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय. विचारलं त्यानं आणि प्रश्नही केला. मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे, धुळीस मिळणार म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा
धरण्याचा जो प्रयत्न करील असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. बघा, डोळस असून जो आंधळ्यांचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्यांचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील. फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील. माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. बघा, इथं काय म्हटलं गेलेलं आहे? माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते. सिद्धार्थ गौतम म्हणते बरं, बोधिसत्व भिक्षेमुळं काय लाभते म्हणते? उत्कृष्ट समाधान. आता त्याच्यावर लय मोठं ते असं बोलल्यानं नाही होत, मग ते करून पाहा लागते. उत्कृष्ट समाधान लाभते म्हणजे समाधान काय लागते? करुणा उत्पन्न होते मनामध्ये, अफाट अशी करुणा उत्पन्न होते. जो व्यक्ती आपल्याला भिक्षा देत आहे बा, समानता निर्माण होते. समानता म्हणजे कोणासोबत भेदभाव नाही, सगळे लोक समान आहे, सगळ्यांच्या घरी भिक्षा मागणे. समानता निर्माण होते, करुणा उत्पन्न होते, अफाट मैत्री उत्पन्न होते. त्यापासून अजून अधिक काय होते माहीत आहे का? जे लोकांचं दुःख आहे ते दूर होते आणि त्यापासून बऱ्याच प्रमाणात धम्म वाढते ताकदीनं. लोकांचं दुःख दूर होते, लोकांमध्ये एक अफाट अशी सुखाची प्राप्ती होते, जे धम्मामुळे निर्माण होते. परंतु संपत्तिमान माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते. त्यापासून शांती मिळते. जे भिक्षा मागतात ना, त्यापासून एक आत्मिक शांती मिळते का बा आपण सगळं त्यागलेलं आहे. आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. का म्हटलं गेलेलं असं नसतं? कारण जे लोक म्हणतात ना का बा मेल्यावर आपल्याला आपण स्वर्गात जाणार आहोत, त्याला परलोकाची आशाच नाही. आता दुःख नाहीसं झालं त्याचं सगळं, सर्व दुःख नाहीसं झालेलं आहे. कारण तो त्या अवस्थेमध्ये गेलेला आहे. त्यानं लोभ सगळा त्यागून दिला, तो भिक्षेवर जगून राहिला. त्याला शांती मिळाली एकदम. त्याला गमवण्याची भीती नाही आणि मिळवण्याची आसक्ती नाही. त्याकडे ते मध्यम तो मार्ग आहे. ते लय अलगच आहे तो मार्ग, पण त्यावेळी तशी अवस्था प्राप्त करावी लागते. आणि ते कोणाला होते? ज्यांचं कर्म तिथं जुळलेलं आहे. सगळ्यांनाच नाही होत. ते आपोआप काही तिकडे ओढतात माणसं मग कर्मानुसार. ते एक गाता आहे ना, अनेक जाती संसारा जन्म घेई पुन्हा पुन्हा. बोधिसत्व जेव्हा महामाया स्वप्नात येते, माझा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील काय? आता ह्या गोष्टी आपण नाही मानत. कल्पनाच करून बघा का बा आता आपण त्या दिशेनं वाटचाल करू राहिलो. काही जन्म होतील, मग चांगल्या बोधिसत्वाच्या रूपात जन्म होईल आणि मग बुद्ध होऊ आपण. कारण असे किंवा अरंत होऊ. हा प्रवास सुरूच राहतो, थांबत नाही. हे भावचक्र आहे. परंतु संपत्तिमान असूनही जो लोभिष्ठ आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. काय म्हटलं गेलं आहे? संपत्तिमान असूनही जो लोभिष्ठ आहे. लोभिष्ठ म्हटलं गेलं आहे म्हणा. संपत्ती आहे पण लोभिष्ठ आहे, दानच नाही करत.
म्हणून भगवंतांनी दान पारमिता तयार केली आहे. 10 पारमिता आहे, त्यामध्ये एक पारमिता आहे दान पारमिता. ती पूर्ण करावं लागते धम्माच्या मार्गानं. म्हणून म्हटलं गेलं आहे, संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. किती म्हणजे कीव केली पाहिजे म्हणून काहून म्हटलं आहे? किती आंधळा आहे रे हा. एवढा पैसा असूनही याच्यापाशी चष्मा नाही. कशाचा? धम्माचा. आंधळा आहे. केसही पिकून गेले, बम पैसा आला तरी त्याला चष्मा नाही भेटला अजून. लोभी आहे ना, लोभात बुडालेला आहे, लोभाच्या खाईमध्ये आहे, त्या लोभाच्या नरकात आहे तो. त्याला धम्माचा चष्मा नाही सापडला अजून. म्हणून तो चष्मा शोधा. ते चष्मा तो तयार कधी होते माहिती आहे काय? जेव्हा श्रीमंत माणूस दान पारमी करते ना, तेव्हा तो चष्मा तयार होते. पहिले 4 आणे खर्च कर, 4 चालत नाही. आता 1 रुपया कर म्हणा पहिले, मग 2 रुपये कर, मग 3 रुपये, मग 5 रुपये, वाढता वाढो बापा हळूहळू, मग त्या चष्मा भेटन. बापरे, भगवान बुद्ध दिसते मग त्याने. असे दिसतात, डायरेक्ट नाही दिसत, हळूहळू तयार होते. त्याला दान पारमी म्हणतात. आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र, आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे, आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चरित्र, माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे. बघा काय म्हटलं आहे भगवंतांनी इथं. सिद्धार्थ गौतमांनी, बोधिसत्व आता ते बुद्ध होण्याच्या मार्गावर आहेत. काय म्हटलेलं आहे? का बा तुमच्या कुळाला जे शोभते ते तुम्ही योग्य आहे, आणि माझ्या याच्या निश्चयाला जे शोभेल, माझ्या कुळाला जे मी आता या अवस्थेमध्ये आहे, बुद्धाच्या मार्गावर आहे, बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे, माझ्या कुळाला मी ज्या बुद्धाच्या बा परंपरागत वंशज आहो, त्या मार्गाला जे शोभते मी तसाच आहे, हे असेच आहे. माझ्या जीवनमार्गाला माझे कुळ यांना शोभेल हे असेच आहे. का म्हटलं गेलं असं नसं? का बा तुम्हाला हे शोभते तुम्ही तसे आहात, आणि माझ्या मार्गाचे शोभते मी असाच आहे. का म्हटलं गेलं असं? म्हणून ज्या ज्या अवस्थेमध्ये जे माणसं आहेत त्यांनी त्या क्षेत्रात राहून धम्माचा हिला जुळलं राहायला पाहिजे. म्हणजे काय होते माहीत आहे काय? ते दुःख कमी होते, तो मार्ग सापडते, जगण्यासाठी आनंद निर्माण होते, सुख आणि दुःखामध्ये कानी धम्माची सार येत राहते, आणि त्यापासून माणसाला कानी हलकासा असा समाधान लाभते. परिपूर्ण नाही लाभत, हलका सावलीच घ्या लागते ना आपल्याला. सावलीशिवाय पर्याय नाही. आता सावलीच भेटते सध्या. आणि एखाद्यानं म्हटलं नाही मी हेलिकॉप्टर नाही फिरतो, कार नाही फिरतो, मला पूर्ण समाधान पाहिजे, नाही भेटत ना. फक्त सावली भेटते, कारण तो ते धनसंपत्ती भोगून राहिला ना पूर्ण. हेलिकॉप्टर नाही फिरते, विमानाने फिरते बिचारा, कार नाही फिरते, मोठ्या मोठ्या वाहनानं फिरतो ना आपण, तर परिपूर्ण समाधान नाही मिळत. सुख येणार आहे जीवनामध्ये, दुःखही येणार आहे, सुखही येणार आहे, दुःखही येणार आहे. याला नियंत्रण ठेवण्यासाठी धम्माचा सार तुम्हाला घेत राहावा लागतो, तेव्हा ते बॅलन्समध्ये राहते. 12 प्रकारचे दुःख असतात जगात. दुःख आहे पहिलं आर्यसत्य आहे. 4 आर्यसत्य भगवंतांनी सांगितलेले आहे. पहिलं आर्यसत्य आहे दुःख आर्यसत्य. जगात दुःख आहे, आणि दुःख 12 प्रकारचे आहे. जाती बी दुःख, जाती म्हणजे जन्म, जरा बी दुःख, व्याधी बी दुःख. व्याधी म्हणजे रोग, जरा म्हणजे म्हातारपण. पहिलं दुःख जाती, जन्म दुःख आहे, जरा म्हातारपण दुःख आहे. म्हातारपणाला का व्याधी येते, रोग येते, दुःख आहे. आणि मग मरण बी दुःख. त्यानंतर 5वं 6वं 7वं 8वं प्रिय व्यक्तीचं सोबती, प्रिय व्यक्तीचं निघून जाणे दुःख आहे. अप्रिय व्यक्तीची सोबती दुःख आहे.
प्रिय व्यक्ती निघून जाणे. चांगला नवरा निघून गेला, दुःखी झाला माणूस. चांगली बायको निघून गेली, दुःखी झाला माणूस. चांगलं पोरगं निघून गेलं, दुःखी झालं, दुःख आलं. चांगली मुलगी निघून गेली, दुःख झालं. चांगली आजी निघून गेली, दुःख झालं. चांगले आजोबा निघून गेले, दुःख झालं. काका काकू मामा मामी आजी आजोबा मित्र चांगले मित्र निघून गेले, दुःख झालं. म्हणजे प्रिय व्यक्तीचं निघून जाणे म्हणजे दुःख. 5व्या प्रकारचं अप्रिय व्यक्तीचं सोबती म्हणजे दुःख. म्हणजे वाईट माणूस माझा नवरा आहे याचं दुःख आहे. पहा 6व्या प्रकार दुःख आहे. पण वाईट बाई माई बायको आहे म्हणून दुःख आहे. दोघांवर बोल लागेल मला. इथं आहे बापा ते, त्याच्यामध्ये आहे मला, माझ्याजवळ तर काही नाही आहे. मी सविस्तर सांगू राहिलो. बदमाश बाई बा माई बायको आहे म्हणजे याचं दुःख आहे. चांगल्या माणसाचं दुःख होते ना. बदमाश माणूस माझा नवरा आहे याचं मला दुःख आहे. आता बापा झालं, आता भोगा लागते, भोगा कर्मानुसार. मग कुशल कर्म भेटलं. पहा आता इथं कनेक्शन कसं आहे. जर त्या बाईनं चांगल्या बाईनं कुशल कर्म कमावलं हा मरते मग. कारण तिचं सुख भोगाचा वेळ आला. अप्रिय आहे ना तो निघून जाते. मग आपोआप निघते. कनेक्शन आहे हे. असं नाही आहे का वाईटच निघते बा, चांगल्यासोबतही होते असं. पण त्याचं काही हे शेअर मार्केट आहे. काय हे याला समजणं, याचं सविस्तर सांगणं हे काही एका घंट्याची 3 महिन्याची गोष्ट नाही आहे. याला अनेक काळ, अनेक वेळ, अनेक वर्ष उलटून जातात. तेव्हा कुठं समजते. लय सांगावं लागते, लय समजून घ्यावं लागते. इतकं सोपं नाही आहे. जसं शेअर मार्केट असते. शेअर मार्केट माहिती आहे तुम्हाला. भारतात शेअर मार्केट आहे एक. पडते चढते, पडते चढते. कधी तेलाचे भाव कमी होते, कधी तेलाचे भाव वाढते. कधी डाळ कमी होते, डाळ वाढते. रुपयाचा भाव पडते, रुपयाचा भाव चढते. तसं हा धम्मा आहे. आपल्या जीवनातलं शेअर मार्केट आहे हे. आणि हे कधी कर्मानुसार कमी होते, कधी जास्त होते, कधी कमी होते, कधी जास्त होते. लय बारीक आहे या गोष्टी. ह्या इतक्या सोप्या नाही आहे. आणि प्रिय व्यक्तीचं निघून जाणे दुःख आहे. अप्रिय व्यक्तीचं सोबती म्हणजे दुःख. आणि त्यानंतर दुःख लागते मग 7वं का रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान. बघा रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान. रूप दुःख आहे. आता हे लय बारीक बारीक आहे, ह्याच्यावर लय वेळ लागते सांगायला. अशा प्रकारचे 12 प्रकारचे दुःख आहे. आणि त्यामध्ये मग 108 प्रकारचे दुःख मोडतात लहान लहान. ते मनी आहे ना. आणि 108 प्रकारचे सुखही आहेत. मग अशा प्रकारचे ते कनेक्शन आहे. म्हणून भगवंतांनी पहिलं आर्यसत्य या जगाला सांगितलं जन्म घेणं दुःख. पाहता इथं दुःख कसं आहे. आपण काय करतो, आपण समजतो का बाळाचा जन्म झाला बा आता, आपण खुश होतो, आनंद होतो, सकारात्मक ऊर्जा आहे ती. पण त्यामागं दुःखही आहे ना. तब्येत खराब झाली, खोकला झाला, सर्दी झाली, ताप आला. कधी कधी कोणतं बाळ बिचारं लहानपणीच निघून जाते, झालं दुःख. कधी मोठं होते थोडंसं मग निघून जाते, कधी अधिक मोठं होते निघून जाते, कधी जवान होते तेव्हा निघून जाते. दुःख आहे सांगितलं भगवंतांनी. म्हणून भगवंतांनी काय केलं, दुःखाचं कारण सांगितलं तृष्णा. दुःख आता तृष्णा लय मोठी सांगायला गेलो होतं. मग दुःख दूर करता येते. भगवंतांनी आशा दिली. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गावर आपल्याला अभ्यास करायला लागते. आर्य अष्टांगिक मार्गावर अभ्यास करायला लागते. मग ते 12 कड्या खुलतात. अनुलोम आणि प्रतिलोम ते अश्रुचक्रावर आहे. 24 आर्य आहे ते. अनुलोम म्हणजे दुःख कसं तयार होते आणि दुःख कसं नष्ट करायचं, अनुलोम आणि प्रतिलोम आहे चक्रामध्ये. तर ते लय मोठं आहे ते. तर आपण काही फक्त समाधान कसं मिळेल याच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे. आणि धम्माच्या मार्गाने आपण सतत जगत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये धम्माचं सुख येत राहील. आणि इथेच मी थांबतो. आणि उद्याला घेऊया आपण गौतमाचे उत्तरार्ध. अजून उत्तरावर उत्तर आहे.
सिद्धार्थ गौतमांचं, ते आपण आता उद्याला घेऊया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.